नमस्कार. मी डॉक्टर वासुदेव देशिंकर, कोल्हापूर. आज शनिवार आणि रिलॅक्स प्लीज या मालिकेतील शेवटचे 2 विषय राहिलेले आहेत आणि ते महत्त्वाचे आहेत. त्यातला आजचा पहिला विषय मी घेतोय, त्याचं नाव आहे विश्वास, फेथ. संवाद ह्या पहिल्या मालिकेमध्ये हाच विषय मी फार निराळ्या पद्धतीनं घेतला होता, बिकॉज इट वॉज ए जनरल. आणि हे आत्ता मी तुमच्याशी बोलतो, हा माझ्यासमोर तरुण वर्ग आहे. माझा तरुण वर्ग 50 वर्षापर्यंत आहे ना, त्यामुळे तुम्हाला तर तो उपयोगी पडेलच. सिनियर सिटीजनना त्यांच्या नातवांसाठी किंवा शेजाऱ्यांसाठी किंवा घरातल्या यंगर जनरेशनसाठी उपयोग पडेल. पण आय एम फोकसिंग टू द यूथ नाव. सो फेथ, तुम्हाला माहिती आहे मराठीत त्याला विश्वास म्हणतात. मित्रांनो, जगामध्ये सगळ्या गोष्टी विश्वासावर चालू आहेत आणि तो जर विश्वास क्षणिक जरीत नसला तरी माणूस असह्य होतो. विश्वासास पात्र असणे आणि विश्वास ठेवणे ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यावर हे सगळं जग चाललेलं आहे. तर तुम्ही जसे मोठे होत जाता तर तुम्हाला लक्षात आलं असेल की बऱ्याचशा ठिकाणी माणसं तुमच्यावरती प्रेम करतात, मैत्री करतात, कारण तुम्ही सच्चे आहात, विश्वासू आहात म्हणून. घरातले लोक देखील तुमच्यावरती विश्वास ठेवतात, निर्धास्त राहतात, कारण तुमच्यावरती विश्वास आहे म्हणून. बरोबर आहे? जसं तुम्ही देवळात जाता आणि तुम्हाला खात्री वाटते की माझं इथं काहीतरी मला आनंद मिळतोय आणि माझी त्या समोरच्या भगवंतावर श्रद्धा आहे, हा विश्वास आहे, तोच विश्वास या माणसांच्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. तेव्हा विश्वास ही गोष्ट जीवनातली अत्यंत महत्त्वाची आहे आणि तो ज्यांनी घालवला किंवा गमावला तर मग प्रॉब्लेम आहे. क्वचित प्रसंगी लोक त्यातनं बाहेर पडतात, शिकतात देखील. कित्येक कैद्याने शिक्षा होऊन परत ते कैदी सुटल्यानंतर पुन्हा ती शिक्षा करतात. तसं त्या विश्वासात आहे. माणसाला दुसऱ्या माणसाला फसवण्याची जर हॅबिट लागली, सवय लागली, तर एकाला नाही दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला माणसाला फसवत जायची सवय लागते. तुम्ही बघत असाल कित्येक माणसं गरजेपोटी तुमच्याकडे येतात ओळखीनं की मला घरात अत्यंत अडचण आहे, माझी आई आजारी आहे, काय ना ते स्वर्गात घालवतात, पैसे घेतात तुमच्याकडनं, पुन्हा तुम्हाला भेटत पण नाहीत. म्हणजे तुम्ही पैसे मागाल असं नव्हे, त्याचं कामच तेवढे पैसे घेणे, निघून जाणे. जसे व्यसनी लोक करतात, त्यांना संध्याकाळी जर ते घेतल्याशिवाय किंवा दिवसभर काय सुरू घेतल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. मग काय करतात, त्यासाठी ते काय वाटेल ते खोटं बोलत असतं. खोटं बोलून पैसे मिळवणे आणि आपले व्यसन पूर्ण करणे. तर अशा माणसांना समाजात किंमत शून्य असते, एवढं लक्षात ठेवा. आता हे मी उदाहरण दिलेलं आहे ते जरासा खालच्या पातळीच्या यांचं दिलेलं आहे, पण याचा अर्थ समजू नका की ह्याच्यामध्ये लोक सापडलेले नाही आहेत. व्यसनाधीन लोक, ड्रगमध्ये सापडलेले लोक, अल्कोहोलमध्ये सापडलेले लोक पैसे नसतील, उधारी करतील, कर्ज काढतील, पण ते व्यसन पूर्ण करतील. पण ते पैसे द्यायचे की नाही? समोरचा माणूस एकदा देईल, दुसऱ्यांदा देईल, तिसऱ्यांदा, तिथं शिक्का बसला तुमचा. तेव्हा विश्वास हा आपल्या वागण्यातून व्यक्त करायचा असतो आणि तो आपल्या घरातून शिकायचा असतो आणि तो आपल्या घरात शिकण्यासाठी आपल्या घरातल्या मोठ्या माणसं काय करतात पाहायचं असतं. लहानपणी आपण अनुकरणप्रिय असतो, सगळ्यांच्याकडे बघून पाहून शिकत असतो आणि घरात जर असा एखादा माणूस असला त्याच्या लक्षात राहते की हा माणूस असा एक घरात होता आणि तो अविश्वासू आहे. अहो, घरातली जर माणसं विश्वास ठेवत नाही तर बाहेरची कोण ठेवणार? म्हणून आपण आपलं चरित्र बनवताना लहानपणापासून 2-3 गोष्टी लक्षात ठेवा, फार सोप्या आहेत. ॲज फॉर ॲज पॉसिबल तुम्ही खोटं बोलू नका. ॲज फॉर ॲज पॉसिबल मी म्हटलेलं आहे. मी
खोटं कुठं बोलायला परवानगी आहे? जर आपल्या खोटं बोलण्यापासून जर समाजाचं किंवा दुसऱ्याचं चांगलं होत असेल तर खोटं बोलायला हरकत नाही. गीतेतच सांगितलेलं आहे. किंवा यू कीप क्वाईट ऑल द टाइम. एक, सत्य बोला. दुसरी गोष्ट मी आत्ता सांगितले की विश्वासास पात्र राहा. तुमची वागणूक बघून लोक तुम्हाला तुमची असेसमेंट करत असतात. बँका देखील पैसे देताना तुमचे बॅलन्स शीट बघतात. तुम्ही किती लहान आहे मोठे बघत नाहीत. पैसे द्यायची तुमची परत द्यायची कपॅसिटी आहे का हे बघतात. तसं लोक देखील आपल्याला बघत असताना ह्याच्यावर विश्वास ठेवणारा हा पात्र माणूस आहे का हे बघत असतात. तर छोट्या छोट्या गोष्टीतनं विश्वास नावाची गोष्ट आपण व्यक्त करत असतो आणि ती आपण पाळली पाहिजे. आणि काही जर गडबड झाली तर क्षमा मागितली पाहिजे. पण ते आपण जर पाळलं नाही, विश्वास जर ठेवला नाही तर तुमच्यावर लोक ठेवणार नाहीत. मला सांगा, तुमचा विवाह झाला, लग्न झालं आणि तुम्ही जर पत्नीच्या विश्वासास पात्र राहिला नाहीत बाय एनी मीन्स, काय संसार तुमचा सुखी जाणार आहे? अजिबात जाणार नाही. मोडतोडीनं मोडतोडीचा संसार. तेव्हा मी काय म्हणतो की सत्य आणि विश्वास ही दोन्ही एकाच गाडीची चाकं आहेत, एकमेकात लपलेले आहेत. एका लपवायला तर दुसरं उघडणार, दुसरा विसरायला दुसरं उघडणार. म्हणून मी काय म्हणतो, एकदा सत्य बोललो आपण, काय त्याच वेळेला होऊन जाईल काय हवं असते, पण तुमची कायम तुम्ही सत्य बोलता ही गोष्ट तुमच्या नावावर लिहिली जाईल. आजकालच्या जमान्यामध्ये सत्य सोडून सगळं बोललं जातं. आता याबद्दल मी इथं कोर्टाचा विषय मी घेत नाही, कारण कोर्ट हा विषय निराळा आहे, न्याय हा विषय निराळा आहे. दोन्ही बाजूचे वकील असतात आणि एक मुद्दा बरोबर आहे म्हणून एक भांडतो, एक चुकीचं आहे म्हणून भांडतो आणि दोघांचा न्याय देणारा तिसरा असतो. तो कायद्याचा विषय आहे, तो इथं मी बोलत नाही. आता वकील जर खरं बोलायला लागले तर कदाचित धंदाही बंद होईल. वास्तविक पाहता त्या सत्याला धार असते, मी बघितलेले आहे तसे वकील, पण तिथे परिस्थितीजन्य पुरावे असल्या कारणामुळं कायद्यात जे आहे ते बोलावं लागतं. त्याला सत्याचं बंधन नाही आहे. अलग लक्षात, कायद्याला धरून तुमच्या काय पॉईंट आहे तो मांडावा लागतो. त्यामुळे ती गोष्ट मी तो प्रोफेशनल व्यवसाय आहे म्हणून मी त्यात जास्त जात नाही. परंतु इतर जीवनामध्ये तुम्ही सत्य बोलायला शिका. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये घरात खोटं बोलू नका, मित्रांशी खोटं बोलू नका, पत्नीशी खोटं बोलू नका, आजी आजोबा वडिलांशी खोटं बोलू नका. तुम्ही आजी आजोबांचं खोटं बोलून बघा, त्यांना कळत असते. ते काय म्हणतात, अरे लबाडा महेश असं खोटं बोलतोस होय, त्यांना लगेच ओळखते. तेव्हा खोटं बोलून मनात ठेवून त्रास करण्यापेक्षा सत्य बोलून मोकळं व्हावं. कावतील एकदा, कावतील किंवा कौतुक करतील, करायचं ते करतील, पण सत्य बोला. दुसरी गोष्ट विश्वास. दुसरी गोष्ट, कोणाचे पैसे मागू नका कोणाकडे शक्यतो. गरज पडली तर ठीक आहे, पैसे वेळेत परत द्या. चालते की बघू की नंतर, नाही शक्यतो नाहीच, पण गरज पडली माणसाला ऐन वेळेला तर काय हरकत नाही करायला, घ्यायला हरकत आहे. पण ते त्या शब्दाला आपण जागलं पाहिजे. मित्र तर त्यासाठी बसलेलेच आहेत, मदतीचा हाक मारा, त्यांना कळते अगोदर काय पाहिजे, तुमची पूर्तता करते. पण ते परत विश्वासाला लागलं पाहिजे, नाहीतर मैत्रीत अंतर. शब्दाला लागलं पाहिजे. आणि तुमच्यावर जर कुणी जबाबदारी सोपवली असेल कुठल्याही प्रकारची तर ती विश्वासानं पूर्ण केली पाहिजे. आणि जर काही कमतरता पडली तर मग सांगितलं पाहिजे की इथं कमतरता होते, मी आय एम अनेबल टू डू इट, माझे प्रयत्न कमी पडत आहेत, परंतु मी हे काम करेन, मला खात्री आहे. तेव्हा जीवनामध्ये अशा अनेक प्रसंग तुमच्या ऑफिसपासनं, तुमच्या समाजापासून अनेक वेळा येतील. अनेक संस्थात तुमच्यावर काम करताना विश्वास तुमचा पारखला जाईल. संस्थात तुम्ही काम करताना देखील विश्वास पारखला जाईल. आणि एकदा तुम्ही कामचोर किंवा अविश्वासू असा शिक्का पडला की तो कायमचा राहणार. आता बदली होऊन दुसरी गेला तो पहिलं वर्ष जाते, 2 वर्षात बदलीच होणार असते. त्यामुळं शिक्का लागायच्यात पुसल्या जातो, परंतु बाकीच्या ठिकाणी तसं होत नाही. विश्वासाची अनेक उदाहरणं मी बघितलेली आहेत.
आणि अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. अहो मला सांगा, पहिलंच उदाहरण अगदी ह्याच्याबद्दल येते, तुमचे वडील कोण आहे हे सांगते आई तुम्हाला, ही इज युअर फादर. बरोबर आहे, आईला माहीत असतं ना तुम्ही कोणाचा मुलगा आहेत ते. याच्यावरती मोठमोठ्या जोक्स आले आणि कथा झालेल्या आहेत. विश्वास ठेवतात, हे विश्वासाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. द सेम थिंग. म्हणून विश्वास इथूनच सगळा चालू होतो. तेव्हा विश्वास ही गोष्ट अशी आहे की जर तुम्ही ते गमावलीत तर ते त्याचा प्रॉब्लेम आहे. तर विश्वासाला पात्र होण्यास शिका. अहो आमचा विश्वास असा झालेला आहे, आमचा आज विश्वासच कोणावरती नाही दुसऱ्यावरती पहिल्यांदा. आणि परिस्थिती बाहेरची तशी आहे. एखादा तुमच्याकडे कुणी खरोखर गरजेने मागायला आला तर आपल्याला वाटतं खरोखर झालं पैसे द्यायचे की नाही, मदत करायची की नाही. आणि परिस्थिती तशी आहे. खोट्या संस्था, खोटे पैसे गोळा करण्या सगळ्या गोष्टी चालतात. पण हे सगळं पारखून आपण केलं पाहिजे. माझा विश्वास, माझं म्हणणं, तुमच्यावर विश्वास लोकांचा असू दे. बाकीच्यांचं काय, तुमचं एखादं काय कमी जास्त झालं दुसरा ठेवताना तर बघूया आपण काय करायचं, तुम्ही शाणे व्हाल त्यातनं. पण आपल्यावरचा विश्वास कोणाचाही उडता कामा नये. आई वडील, भाऊ बहीण, डॉक्टर, वकील यांच्यासमोर खोटं बोलून चालतंय का कधी? नाही चालत. म्हणून विश्वास अशी गोष्ट आहे की त्याला पर्याय नाही. अहो तुम्ही देवळामध्ये जाता, प्राणप्रतिष्ठा करून बसवलेल्या मूर्तीमध्ये देव आहे अशी तुमची विश्वास आहे, म्हणून तुम्ही जाता. गेलं नाही म्हणून काय बिघडत नाही, मनाचा नमस्कार करू शकता, तो देखील विश्वास आहे म्हणून. आलं लक्षात? तेव्हा आमच्याकडे कसं आहे की आज कोणी यश दिलं नाही ह्या देवाने, आज गणपतीने या वेळेला मार्क चांगले लिहिले, ओके विश्वास आहे. पुढल्या वर्षी नापास केलं, विश्वास उडाला. मग अंबाबाईने काय दिलं ठीक आहे, नाही तर मग महादेवाने काय दिले तर नारायणाने दिले तर कृष्ण. असे आम्ही देव बदलतो, पण आमचे विश्वास नाही. अहो तो देखील परीक्षा घेत असतो तुमची, ढळून उपयोग नाही. सर्वच काही तुमच्या तोंडात घास आणून घातला तर तुम्ही काम काय करणार? तर परमेश्वर देखील हे सगळं पाहत असतो. तो भक्तीचा भुकेलेला आहे, त्याला पाहिजे भक्तीन. तुम्ही त्याच्याकडे सगळं मागत असता, देणार तोच आणि मागताय त्याच्याकडेच. तुम्ही काय देणार त्यांना? पास कर, पेढे वाटतो, पास कर, अभिषेक करतो. अरे त्याला काय गरज आहे काय? त्याने एवढं सगळं निर्माण केलेलं आहे. तर पण विश्वास नावाची गोष्ट ही गरजेची आहे. त्यामुळं सगळा समाज चालला आहे, त्यामुळं घरं चाललीत, कुटुंब चालले, संस्था चालले. आज सांगा तुम्ही बँकेतचे पैसे काढायला जाता, ते पैसे पैसे आहेत ना तिथे, म्हणून तुम्ही काढायला जाता. म्हणजे तुमचा विश्वास आहे की बँकेत माझे पैसे सेफ आहेत. आता बँक बुडायच्या अगोदर डिक्लेअर करता सोडा तो भाग निराळा. पैसे त्याला आता विमा आहे, त्याला एकाचा 5 लाख केला आहे. आता काय काळजी करायचं कारण नाही. पण विश्वास आहे ना, माझे लॉकरमध्ये दागिने आहे त्याचा विश्वास आहे म्हणून तुम्ही ठेवताय. तसाच बरोबर विषय आहे, जिथं आपल्याला वाटतं विश्वास ठेवायचा तिथं आपण ठेवायचा. पण आपण मात्र कोणाचा विश्वासघात करायचा नाही, हा माझा सांगायचा विषय आहे. वी मस्ट बी फेथफुल. मला सांगा, आई वडिलांच्या बरोबर विश्वासघात करून काय मिळणार तुम्हाला? ते काय बोलणार नाहीत, रागवणार नाहीत. ते ओळखायचे, ओळखतील, तुमच्याशी व्यवहार जपून करतील पुढल्या. किंवा चॉईस जेव्हा त्यांना राहायचा येईल पुढे मोठेपणे, तेव्हा ते तुम्हाला निवडणार नाही. अलग लक्षात. तेव्हा विश्वास पत्नीशी कुठेतरी गेला आणि सांगायचं मी तिसरीकडे गेलो म्हणून, आज त्यांना माहीत असते बरोबर, ओळखतात ते, तुझ्या चेहऱ्यावरून ओळखतात. मग ते वाट बघत बसेल असं तुम्ही केव्हा येणार म्हणून. आजकाल नवरा बायको दोघेही नोकरीला असतात, तो भाग निराळा. तरी पण तुम्ही त्या विश्वासाला दोघांच्या मध्ये जरा संशय किंवा तडा गेला तर तुमचं बिघडलं म्हणून समजा. तेव्हा आजकालच्या या मैत्रीपूर्ण जगामध्ये, फ्रीनेसमध्ये आपण सगळ्या प्रकारच्या मित्रमैत्रिणी करत असतो. आणि मैत्रिणी करायला काहीच हरकत नाही, जरूर करा. मी तर म्हणतोय, मी स्त्री जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला चांगली मैत्रीण पाहिजे. पण
त्याचा परिणाम तुमच्या जर घरावर होत असेल, अजिबात करू नका. घरापर्यंत आणू नका. तुमच्या पत्नीचा स्वभाव काय ते ओळखा आणि मग ही गोष्ट करा. कारण जेवढी वर्ष तुम्ही 25 वर्ष 26 वर्ष आईवडिलांच्या बरोबर घालवलीत, त्याच्यापेक्षा जास्त वर्ष तुम्ही पत्नीबरोबर घालवणार आणि ती तुमच्यावर घालवणार. तर तिथं विश्वासाला तडा जाता कामा नये. तर तुमचा सगळा संसार सुखाचा होणार. बायकांना देखील एक त्यांच्यावर जबाबदारी टाकायला घरामध्ये आवडते. तुमच्या आलेले पैसे पगाराचे द्या ना. बायकोड सांभाळा, महिनाभर तुझं हे कर, संसार चालव. बरं वाटते. कुलपाचे किल्ले माझ्याकडे आहेत. मनाचं समाधान. काही लोक देत नाहीत. 2000 लागतात ना, 1500 रुपये देतो अगोदर, मग 500 पुढं बघू, असे करणारे लोक आहेत. आता त्याला जबाबदार कोण, ही तर खुलासा मी करणार नाही. तुम्ही दिलेल्या पैशातनं देखील बायका बारीक सेव्हिंग करून ठेवत असतात आणि आडी अडचणीला तुम्हाला देत असतात, मुलांना देत असतात, घरातल्या माणसांना देत असतात. कुठून आले, तर तुम्ही दिलेल्या पैशातनंच काढून ठेवले. दिस इज नॉट ए चोरी. हे काळजीपोटी साठवलेले पैसे आहेत, ते तुम्हाला दिलेले आहेत. म्हणून विश्वास ही गोष्ट अशी आहे की तुम्ही ती कुठल्याही परिस्थितीत सांभाळलीच पाहिजे. आणि तुम्ही जर विश्वासू व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झालात, तुमचा विश्वासघात सहसा कोण करणार नाही. तर म्हणून जेव्हा मी सगळे उदाहरणं देतो, त्या सगळ्यांच्या, तुमचे नातेवाईक, तुमच्या घरातली माणसं, पहिले घरातली, नंतर जवळचे नातेवाईक, सगळ्यांच्या मध्ये तुम्ही एक आदर्श पुरुष व्हायला पाहिजे असेल तर विश्वास आणि सत्य या 2 गोष्टी तुम्ही पाळा. नाहीतर लोक तुम्हाला बोलवायचं पण टाळतील. तेव्हा असं म्हणतंय, संगीत सुनकर गाना नहीं आता. संगीत सुनकर गाना नहीं आता. मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. पत्थर को लोग तराशते हैं इसलिए क्योंकि सच्चा इंसान नहीं मिलता. तर सच्चा इंसान आपल्याला व्हायचा आहे. हे दुर्मिळ आयुष्य आपल्याला एकदाच मिळालेलं आहे. आलं लक्षात. तर ते दुर्मिळ आयुष्य एकदा मिळवलं असल्या कारणामुळं ते चांगल्या पद्धतीनं विश्वासानं श्रद्धानं घालवा. म्हणून कबीराने पण म्हटलंय बघा, देव कशात आहे रे? देव सर्वव्यापी आहे. पण मी कुठं आहे तुला बघायचं आहे? तर कबीराचा एक दोहा आहे. कबीराला लोक प्रश्न विचारतात, अरे देव तू बघितलंस का? हो बघितला. कुठं आहे? अरे माझ्याजवळच आहे. मग त्यांनी एक दोहा सांगितला. काय सांगितलं? ना मैं मंदिर में ना मैं मस्जिद में. ना मैं मंदिर में ना मैं मस्जिद में, ना मैं काशी में ना मैं कैलाश में, ना मैं व्रत में ना मैं तप में, मैं तो हूँ विश्वास में. तुम्हाला विश्वास म्हटलास तर मी आहे, नाही म्हटलास तर मी नाही. बरोबर आहे. तेव्हा विश्वास नावाची गोष्ट आहे, तेव्हा मला मी थोडक्यात सांगितली. ती 15-20 मिनिटाच्या काळामध्ये ती जरूर पाळा. आणि ती जरूर पाळा म्हणण्यापेक्षा कृतीमध्ये अवलंबावा. आणि तुम्ही कसं व्हायला पाहिजे हो, कसं व्हायला पाहिजे. तर हा जो विश्वास आहे, श्रद्धा आहे. विश्वासला दुसरा श्रद्धा पण आहे, पण त्याच्यामध्ये अंधश्रद्धा हा शब्द लपलेला आहे. म्हणून मी त्याला स्पर्श केलेला नाही, फक्त विश्वास घेतलेला आहे. म्हणून विश्वासाला जो जगला तो परमेश्वराने तारला असं म्हणतात. तेव्हा असा विश्वासू व्यक्ती तुम्ही बना, उत्तम नागरिक बना. एवढा आजचा विश्वासाचा संदेश देऊन मी आजचा विषय इथं संपवतो. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हो, विश्वास संपादन करून रिलॅक्स व्हा. विश्वासात पात्र होऊन रिलॅक्स व्हा. दॅट्स माय मेसेज. नमस्कार.